मी राजू मामाची. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मम्मी सकाळी 5 वाजताच उठली. आम्ही सगळेच खूप लवकर उठलो कारण का आज आहे आमच्या आईची पुण्यतिथी आणि मम्मीचं सकाळपासून कामाची लगबग सुरू आहे. कारण का पुरणपोळीचा आम्हाला आज निवद बनवायचे आणि त्याच्यामुळे मम्मीने इथं कुकर लावले पुरणाचं आणि सकाळसाठी चपाती आणि काकडीची भाजी बनवली आहे कारण का सगळ्यांना जेवायला. नंतर तो पुरणाचा स्वयंपाक होणारच आहे. चला असंच कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्लॉग पहा. आई, तुला जाऊन आज 22 वर्ष झाले, पण हे इतके वर्ष गेले पण तुझी आठवण आम्हाला सतत येते आणि येतच राहणार आहे. मला तर कधी कधी वाटतं मी खूप लहान होते, मी 6वीला होते तेव्हा तू गेलीस, पण आत्ता माझं लग्न झालं आहे आणि मी बँगलोरला राहते आणि तुला किती खुशी झाली असते. तुझा जो हसरा चेहरा मला अजून पाहायचा आहे की माझं लग्न झाल्यानंतर माझ्या लग्नात कसं तुला वाटलं असतं किंवा मी कसं फील केलं असतं, आपण दोघींनी काय केलं असतं, हे अजून मला जगायचं आहे. खरंच सर्वांची आजी असतात, माझीच आजी का नाही हा मी देवाला प्रश्न विचारते, पण का आणि कधी याची उत्तरं कधीच मिळत नसतात. आई, तू एकदा ये ना गं, भेट ना गं मला. आजही असं बोलताना आईची आठवण काढताना मन भरून येतं, पण आपण काहीच करू शकत नाही. जाणारे माणसं हे जातात. आता तर आम्हाला सर्वांना खूप खूप आठवण येते तुझी. आई, तू गेलीस, त्याच्यानंतर पप्पा गेले, मामा पण गेले. आता आम्ही गिरणीवाल्या बाबाच्या आणि माईच्या पाया पडायला चाललो. इकडच्या आईचा आणि पप्पाचा पडल्या पाया, आता तिकडे चाललो, त्या समाधीकडे. राजू मामाची हे तिथं आणखी आता ठेवायली. इकडे बघा रंजूताई रस करायली, आंटी पीठ सुरायली आणि मम्मीचं इकडं पुरण भाजलेलं आहे, भाजीला फोडणी दिली आहे आणि मी इकडं कढीची तयारी करते. वगैरे पाहिजे का अशी लेकर कसे झोपतील मग काय करायला. हो हो, आता जेवायची तयारी सुरू करायलो आम्ही. निवद वगैरे ठेवला इकडे. मम्मीच्या पुरणपोळ्या सुरू आहेत. घामाघूम झाली मम्मी.